काय म्हणताय, बिझी नाही ना? थोडंसं बोलायचं होतं. तुम्हाला माहिती आहे, मी काय तुम्ही काय सर्व हल्ली खूपच बिझी झालो आहोत आपण. आणि या सगळ्या धावपळीमध्ये आपण आत्ताचा क्षण थांबून जगायला विसरलेलो आहोत. पूर्वी हा फोन होता, साधा फोन होता, आता स्मार्टफोन झालेत. पूर्वी फोनकडे जायला लागायचं, आता फोन हृदयाच्या जवळ आलेले आहेत, खिशाच्या आत फोन झालेले आहेत. पण गंमत बघा, पूर्वीच्या फोनकडे लांब जायला लागायचं तेव्हा माणसं जवळ होती, आणि आता फोन जवळ आलेत आणि आता माणसं लांब व्हायला लागलेत. पूर्वी लोकांना फोन करायचो, त्यांची वाट बघायचो, त्यांच्यातला खरेपणा इमिजिएटली हॅलोवरनं कळायचा. माझा मित्र नेहमी म्हणायचा की त्याने हॅलो म्हटलं की त्याच्या आयुष्यात काय चाललं हे लगेच कळायचं. प्रॉब्लेम असा मित्र असण्याचा किंवा नसण्याचा नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला कळतं की समोरच्याच्या मनात काय चाललंय, पण त्याची दखल घ्यायला आपल्याकडे वेळ नाही. काही गोष्टी तुमच्या बाजूने घडतील, काही गोष्टी तुमच्या विरोधात जातील, काही गोष्टी चांगल्या घडतील, काही गोष्टी वाईट घडतील. पण तुमच्या त्या चांगुलपणा तुम्ही सोडू नका, तुमच्यातली चांगली वृत्ती सोडू नका, तुमचं चांगलं बघणं सोडू नका. यू बिलीव्ह मी, शेवटी सत्याचा विजय होतो, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. माझ्यासाठी एवढंच करा की तुम्ही मित्र म्हणून माझ्यावर मनापासून प्रेम करता. उद्यापासून थोडंसं प्रेम स्वतःवर करा आणि बघा जग किती सुंदर आहे.